मित्रांनो नमस्कार। सकाळी उठल्यावर अनेकांना असं वाटतं की अंगात अजिबात ताकद नाही, काहीच करावंसं वाटत नाही आणि 10 पावलं चाललं तरी दम लागतो। विशेषतः वय 45 ओलांडल्यानंतर ही भावना अधिक तीव्रपणे जाणवू लागते। पूर्वी सहजपणे पार पडणारी काम आता जड वाटू लागतात, हातपाय आखडल्यासारखे होतात, गुडघ्यांमध्ये कडकपणा जाणवतो आणि शरीर कायम थकल्यासारखं भासतं। दिवसाची सुरुवातच जड झाली की पूर्ण दिवसावर त्याचा परिणाम होतो आणि नकळत आत्मविश्वासही कमी होत जातो। आणि मित्रांनो, या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो तर हे सगळं वयाचंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतो। वाढत्या वयासोबत थकवा येणं स्वाभाविक असलं तरी सततची कमजोरी, पायामध्ये ताकद न राहणं किंवा अंगात जीव नसल्यासारखं वाटणं हे नुसतं वयाचंच लक्षण नाही। शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं, पण आपण काही त्याकडे लक्ष देत नाही। मात्र आजचा हा विषय शेवटपर्यंत समजून घेतला तर तुमचा हा विचार नक्कीच बदलू शकतो। मित्रांनो, 50 नंतर शरीर थकण्यामागे एकच कारण नसतं। बहुतेक वेळा अनेक गोष्टी एकत्र येऊन ही अवस्था निर्माण होते। स्नायूंना योग्य पोषण मिळत नाही, शरीरातील आवश्यक मिनरल्स आणि जीवनसत्वांची कमतरता वाढते, पचनशक्ती कमजोर होते, झोप पूर्ण होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरात आतून ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया मंदावते। हे सगळं हळूहळू होत असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षातही येत नाही, पण त्याचा परिणाम मात्र रोजच्या जीवनावर स्पष्टपणे दिसू लागतो। याच कारणांमुळे चालताना पाय जड वाटतात, उठता बसताना गुडघ्यांमध्ये दुखणं जाणवतं, हातात थरथर येते, मन सतत अस्वस्थ राहतं आणि शरीरावर आळसाची चादर पसरल्यासारखं वाटतं। मित्रांनो, ही लक्षण वेगवेगळी नसून एकमेकांशी जोडलेली असतात आणि ही सगळी चिन्ह शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीकडे स्पष्टपणे इशारा करत असतात। वेळेत योग्य पावलं उचलली तर ही कमजोरी कमी करणं आणि पुन्हा शरीरात ऊर्जा निर्माण करणं नक्कीच शक्य आहे। मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी मला एका अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञांना भेटण्याची संधी मिळाली होती। त्यांचं वय जवळपास 85 वर्षांच्या आसपास होतं, पण त्यांचं चालणं, बोलणं, डोळ्यातली चमक आणि स्मरणशक्ती पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती होती। ना हातात काठी, ना चेहऱ्यावर थकव्याची रेषा आणि रोजच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या औषधांवर त्यांना अवलंबून राहावं लागत नव्हतं। हे सगळं पाहून माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला। मी त्यांना थेट आणि प्रामाणिकपणे विचारलं, या वयातही तुमच्यामध्ये एवढी ताकद आणि ऊर्जा कशी काय टिकून आहे? माझा हा प्रश्न ऐकून ते शांतपणे हसले। त्यांच्या ते हास्यामध्ये अनुभवाची शिदोरी होती। त्यांनी फार मोठं प्रवचन दिलं नाही, ना कुठल्या महागड्या औषधांचं नाव घेतलं, उलट अगदी साध्या शब्दांमध्ये त्यांनी एका वाक्यात सांगितलं जे मला आजही आठवतं। ते म्हणाले की खरी शक्ती कुठल्याही महागड्या गोळीमध्ये किंवा टॉनिकमध्ये नसते, ती आपल्या रोजच्या सवयीमध्ये लपलेली असते। मित्रांनो, त्यांच्या या एका वाक्याने मला खूप विचार करायला लावलं, कारण आपण थकवा आला की लगेच औषधांकडे धाव घेतो, पण शरीराला रोज काय देतो याकडे मात्र फारच लक्ष देत नाही। त्यानंतर त्यांनी मला एक अतिशय सोपा, घरच्या घरी करता येणारा आणि कोणताही खर्च न लागणारा उपाय सांगितला। हा उपाय ऐकायला अगदी साधा वाटत असला तरी योग्य पद्धतीने आणि नियमित केल्याने तो शरीराला आतून बळकट करतो, ऊर्जा वाढवतो आणि वाढत्या वयातही ताकद टिकवून ठेवायला मदत करतो। मित्रांनो, हा उपाय ऐकायला जितका साधा आहे तितकाच तो प्रभावी देखील आहे, कारण हा उपाय ना महागडा आहे ना शरीराला हानी पोहोचवणारा आहे। उलट तो पूर्णपणे सुरक्षित असून घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींवर आधारित आहे। अनेकांना वाटतं की ताकद वाढवण्यासाठी मोठे टॉनिक, इंजेक्शन्स किंवा महागडी सप्लिमेंट्स घ्यावी लागतात, पण प्रत्यक्षात शरीराला आतून बळकट करण्यासाठी अशा गोष्टींची गरजच नसते। योग्य पद्धतीने आणि सातत्याने केल्याने या उपायाचा परिणाम शरीरावर नक्कीच जाणवू लागतो। या उपायात सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त 2च पदार्थ वापरले जातात आणि तेही ठराविक वेळेला, तसेच योग्य पद्धतीने। काहीही अवघड नाही, काहीही जड नाही आणि कोणत्याही प्रकारचा खर्च नाही। नियमितपणे हा उपाय केल्याने शरीरामध्ये हळूहळू ऊर्जा वाढू लागते, थकवा कमी होतो आणि पायामध्ये, हातामध्ये ताकद देण्याची जाणीव होते। आणि हो, यासाठी ना टॉनिकची गरज आहे, ना इंजेक्शनची, ना कोणत्याही महागड्या सप्लिमेंटची, फक्त शिस्त, सातत्य आणि योग्य पद्धत पुरेशी आहे। मित्रांनो, उपाय क्रमांक 1 मध्ये आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे साधे, रोजच्या जीवनात सहज मिळणारे शेंगदाणे। जवळजवळ प्रत्येक घरामध्ये शेंगदाणे खाल्ले जातात, पण बहुतेक वेळा आपण फक्त शेंगदाणे खाणे एवढ्यावरच थांबतो। पण प्रत्यक्षात शेंगदाणे कसे आहेत, कोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीने खाल्ले जातात यावर त्यांचा शरीरावर होणारा परिणाम पूर्णपणे अवलंबून असतो। चुकीचे, जुने किंवा प्रोसेस केलेले शेंगदाणे खाल्ले तर मात्र अपेक्षित फायदा मिळत नाही, उलट काही वेळा पचनावर ताणही येऊ शकतो। म्हणूनच ताकद वाढवायची असेल, स्नायूंना बळ द्यायचं असेल आणि शरीरात आतून ऊर्जा निर्माण करायची असेल तर योग्य प्रकारचे शेंगदाणे निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं। योग्य शेंगदाणे कोणते हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे।
शक्यतो लहान आकाराचे, लाल सालीचे आणि देशी शेंगदाणे निवडावे. मोठे पांढऱ्या सालीचे किंवा जास्त चमकदार दिसणारे शेंगदाणे अनेकदा हायब्रिड किंवा जास्त प्रोसेस केलेले असतात, ज्यामध्ये नैसर्गिक पोषण मूल्य तुलनेने कमी असतं. लाल सालीचे देशी शेंगदाणे मात्र नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम स्रोत मानले जातात. हे प्रोटीन स्नायूंना मजबूती देत, शरीराच्या पेशींची दुरुस्ती करत आणि वाढत्या वयात होणारी स्नायूंची झीज कमी करण्यास मदत करतं. त्यामुळेच हे शेंगदाणे नियमितपणे आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीराला आतून आधार मिळू लागतो. या शेंगदाण्यांचा शरीरावर होणारा परिणाम काही दिवसातच हळूहळू जाणवू लागतो. नियमितपणे सेवन केल्याने गुडघ्यांची झीज कमी होण्यास मदत होते, कारण स्नायू आणि सांध्यांना आवश्यक पोषण मिळू लागतं. हातापायातील जडपणा आणि बधिरपणा कमी होतो, स्नायूंवरील अनावश्यक ताण कमी होतो आणि शरीर अधिक स्थिर वाटू लागतं. विशेषतः ज्यांना चालताना पाय जड वाटतात, उठताना गुडघ्यात वेदना जाणवतात किंवा हातामध्ये कमजोरी जाणवते, त्यांच्यासाठी हे शेंगदाणे फारच उपयुक्त ठरू शकतात. नसा मजबूत होण्यास मदत होत असल्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो आणि थकवा कमी जाणवतो. शेंगदाण्यांमध्ये असलेली पोषक द्रव्यांची रचना हीच त्यांची खरी ताकद आहे. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि हेल्दी फॅट यांचा उत्तम समतोल असतो. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे व स्नायू मजबूत ठेवायला मदत करतात, तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स नसा आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. हेल्दी फॅट्स शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात, त्यामुळे अचानक थकवा येत नाही. ही सगळी पोषक द्रव्ये एकत्र येऊन शरीरात आतून ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया सुधारतात आणि म्हणूनच योग्य पद्धतीने घेतलेले शेंगदाणे वाढत्या वयातही ताकद टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. उपाय क्रमांक 2 मध्ये आपण ज्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदार्थाबद्दल बोलतो आहोत तो म्हणजे मनुका. बहुतांश लोकांच्या मते मनुका म्हणजे फक्त गोड जाऊ देणारा पदार्थ, एखाद्या मिठाईमध्ये किंवा प्रसंगी खाण्यासाठी असलेली गोष्ट. पण मित्रांनो, प्रत्यक्षात मनुका हे शरीरासाठी एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक टॉनिक आहे. विशेषतः वाढत्या वयामध्ये जेव्हा शरीराची ऊर्जा कमी होते, रक्ताची पातळी घटते आणि सतत थकवा जाणवतो, तेव्हा मनुका शरीराला आतून बळ देण्याचं काम करतात. कोणताही साईड इफेक्ट न देता हळूहळू पण स्थिरपणे शरीराची ताकद वाढवण्याची क्षमता मनुक्यांमध्ये असते. मनुक्यांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ते रक्त वाढवण्यास मदत करतात. रक्ताची पातळी योग्य असेल तर शरीरातील प्रत्येक ऑर्गनला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि चालताना किंवा काम करताना दम अजिबात लागत नाही. याच्याबरोबर मनुका हृदयासाठीही खूप उपयुक्त मानला जातो. ते हृदयाच्या स्नायूंना बळ देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि हृदयावरचा अनावश्यक ताण कमी करायला मदत करतात. त्यामुळे वय वाढल्यानंतरही हृदयाची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत मिळते. मित्रांनो, मनुका पचन संस्थेसाठी सुद्धा फारच फायदेशीर आहे. नियमितपणे मनुका घेतल्याने पचन सुधारत, बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते आणि पोट हलकं वाटायला लागतं. मित्रांनो, जेव्हा पचन नीट असतं तेव्हा शरीरामध्ये पोषक द्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे होतं आणि आपोआपच ऊर्जा वाढू लागते. याशिवाय मनुका झोप शांत करण्यास मदत करतात. अनेकांना वाढत्या वयामध्ये झोप न लागणं, मध्ये जाग येणं किंवा मन अस्वस्थ राहणं यांसारख्या समस्या भेट जाऊ लागतात. अशा वेळी मनुका मज्जा संस्थेला शांत करतात आणि नैसर्गिकरित्या झोपेची गुणवत्ता सुधारतात. मित्रांनो, मनुक्यांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते तणाव कमी करतात आणि मन शांत ठेवायला मदत करतात. विशेष म्हणजे मनुका साखर न वाढवता शरीराला ऊर्जा देतात, ज्यामुळे मधुमेहाची भीती असलेल्या लोकांनाही ते योग्य प्रमाणात सुरक्षितपणे घेता येते. तसेच रक्तदाब असणाऱ्यांसाठीही मनुका सामान्यतः सुरक्षित मानले जातात, कारण ते शरीरावर अचानक ताण न आणता हळूहळू ऊर्जा देतात. म्हणूनच शेंगदाण्यासोबत मनुका योग्य पद्धतीने आणि नियमितपणे घेतले तर वाढत्या वयात येणारी कमजोरी, थकवा आणि अंगात जीव नसल्यासारखी भावना हळूहळू कमी होत जाऊ शकते. मित्रांनो, हा उपाय प्रभावी ठरायचा असेल तर कधी आणि कशा पद्धतीने घ्यायचा हे आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण चांगली गोष्ट चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या पद्धतीने घेतो आणि मग फरकच पडला नाही असे म्हणतो. प्रत्यक्षात दोष उपायाचा नसतो तर आपल्या पद्धतीचा असतो. त्यामुळे या 2 साध्या गोष्टी योग्य वेळेला घेतल्या तरच त्याचा संपूर्ण फायदा शरीराला मिळतो. सर्वप्रथम रात्रीची तयारी खूप महत्त्वाची आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये 1 मुठभर शेंगदाणे घ्या आणि त्यासोबत 10 ते 12 मनुके घ्या. हे दोन्ही स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या आणि मग साध्या स्वच्छ पाण्यामध्ये पूर्णपणे भिजत ठेवा. रात्री पाण्यात भिजवल्यामुळे शेंगदाणे आणि मनुक्यांमधील पोषक तत्वे सक्रिय होतात, त्यांचा कडकपणा कमी होतो आणि सकाळी ते पचायला खूप सोपे होतात. यामुळे शरीरावर कोणताही ताण न येता पोषणातून काम करायला सुरुवात करतं. सकाळी उठल्यानंतर लगेच काहीही खाण्यापूर्वी सर्वप्रथम 1 ग्लास साधं पाणी प्या. त्यानंतर हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके हळूहळू नीट चावून खा.
घाई अजिबात करू नका, कारण चावून खाल्ल्यामुळे त्यातील पोषक तत्वे लाळेमध्ये मिसळून शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात. ही सवय अंगीकारली तर काही दिवसातच पोट हलकं वाटायला लागतं, अंगातील जडपणा कमी होतो आणि सकाळची सुस्ती हळूहळू नाहीशी होते. ज्यांना चावून खाणं जमत नसेल किंवा दातांची समस्या असेल त्यांनी हा उपाय थोड्या वेगळ्या पद्धतीने करू शकता. भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ शकता आणि ते पेयासारखं पिऊ शकता. काही लोक हे मिश्रण सॅलडमध्ये मिसळूनही घेऊ शकतात. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की यामध्ये दूध, साखर किंवा मीठ अजिबात घालायचं नाहीये, कारण या गोष्टी मिसळल्यास या उपायाचा मूळ फायदा कमी होऊ शकतो. योग्य पद्धतीने नियमितपणे हा उपाय केल्याने शरीरामध्ये नैसर्गिक ऊर्जा वाढताना तुम्हाला नक्कीच जाणवते. पहिल्या 3 ते 4 दिवसातच या उपायाचा हलका पण स्पष्ट परिणाम शरीरावर जाणवायला लागतो. सकाळी उठल्यावर अंग जड वाटण्याऐवजी शरीर थोडंसं हलकं आणि ताजेतवाने वाटू लागतं. अंथरुणातून उठताना जी आळसाची भावना असते की आज नको काही करायला असा विचार येतो, तो हळूहळू कमी होऊ लागतो. पायामध्ये थोडं बळ येतं, चालताना आधी सारखा दम लागत नाही आणि दिवसभर जाणवणारा सततचा थकवा कमी व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, विशेषतः झोपेच्या बाबतीत बदल जाणवू लागतो. रात्री झोप लवकर लागते, मध्येच जाग येण्याचे प्रमाण कमी होतं आणि सकाळी उठल्यावर मन अधिक शांत आणि फ्रेश वाटायला लागतं. जेव्हा हा उपाय 7 ते 10 दिवस नियमित केला जातो तेव्हा त्याचे परिणाम आणखी स्पष्टपणे दिसू लागतात. सांधेदुखीमध्ये हळूहळू फरक जाणवतो, गुडघे आणि कंबर आखडल्यासारखी वाटण्याची भावना कमी होते, चालताना आत्मविश्वास वाढतो, पावलं जड न वाटता सहज पडू लागतात. आधी थोडंसं चालल्यानंतर बसावंसं वाटायचं, ती गरज कमी होते. याच्याबरोबर मनावरचा ताणही कमी होतो. विनाकारण चिडचिड होणं किंवा अस्वस्थ वाटणं कमी होतं आणि एक प्रकारची प्रसन्नता मनात जाणवायला लागते. मित्रांनो, हा उपाय कोणताही चमत्कार नाही हे स्पष्टपणे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण शरीराला जे खरंच आवश्यक आहे ते पोषण, ती ऊर्जा, ते मिनरल्स जर योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने दिले तर शरीर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतं. आपलं शरीर ही एक यंत्रणा आहे, त्याला योग्य इंधन मिळालं तर ते पुन्हा ताकदीन काम करायला लागतं. त्यामुळे सातत्य ठेवा, घाई करू नका आणि 3 दिवसातच सगळं ठीक झालं पाहिजे अशी अपेक्षा मुळीच न ठेवता शरीराला थोडा वेळ द्या. तरीही एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल जसे की तीव्र सांधेदुखी, शुगर नियंत्रणाबाहेर असणं, हृदयविकार किंवा इतर मोठे आरोग्यविषयक त्रास, तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा उपाय सर्वसामान्य कमजोरी, थकवा आणि वयामुळे येणाऱ्या अशक्तपणासाठी उपयुक्त आहे, पण वैद्यकीय उपचारांचा पर्याय मुळीच नाही. योग्य सल्ला, योग्य सवय आणि नियमितता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यासच आरोग्यात खरा बदल जाणवतो. उतार वयात प्रवेश करताच शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडू लागतात आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम पायांच्या ताकदीवर दिसून येतो. कमी वयात सहज होणाऱ्या हालचाली हळूहळू कठीण वाटू लागतात. चालताना लवकर दम लागणे, थोडे अंतर चालले तरी पाय दुखणे, जिने चढताना गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येणे, पाय सुजणे किंवा कधी कधी पाय थरथरणे अशी लक्षणे अनेक जण अनुभवतात. पाय हे आपल्या संपूर्ण शरीराचे वजन वाहणारे अवयव असल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली तर माणसाचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि दैनंदिन जीवनमान यावरही परिणाम होतो. त्यामुळे उतारवयात पाय बळकट ठेवणे हे केवळ आरोग्यापुरते मर्यादित न राहता स्वावलंबन टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते. पायांची ताकद वाढवण्यासाठी नियमित हालचाल आणि योग्य व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. अनेकांना वाटतं की वाढत्या वयामध्ये व्यायाम करणे धोकादायक असते, पण प्रत्यक्षात योग्य आणि सौम्य व्यायाम न केल्यास पाय आणखीनच कमजोर होऊ लागतात. दररोज 20 ते 30 मिनिटे संथ गतीने चालणे, सकाळी मोकळ्या हवेमध्ये फेरफटका मारणे, आधार घेऊन हळूवार स्क्वॉट्स करणे, खुर्चीवर बसून पाय पुढे सरळ करून वर खाली करणे असे व्यायाम स्नायूंना सक्रिय ठेवतात. याशिवाय टाचांवर उभे राहणे आणि पुन्हा पाय सपाट ठेवणे, पाय फिरवण्याचे हलके स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. योगासनांमुळे केवळ पायांची ताकदच नव्हे तर संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वासही वाढतो, जे उतारवयात फार महत्त्वाचे असते. व्यायामाइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार. उतारवयात शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि पाय दुखण्याची समस्या वाढते. दूध, दही, ताक, पनीर, रवा, बाजरी, ज्वारी, हिरव्या पालेभाज्या आणि डाळी यांचा नियमित आहारात समावेश केल्याने हाडांना आवश्यक पोषण मिळतं. प्रथिनयुक्त आहारामुळे स्नायू मजबूत होतात, तर व्हिटॅमिन डी मुळे कॅल्शियम शोषणास मदत होते. सकाळी थोडा वेळ उन्हात बसणे हा त्यासाठीचा सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. जास्त तिखट, तेलकट प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड टाळल्यास पायांची सूज, जडपणा आणि वेदना कमी होतात. दैनंदिन सवयी आणि पायांची काळजी घेण्याच्या पद्धती यांचाही पायांच्या ताकदीवर मोठा परिणाम होतो.
सतत एकाच जागी बसून काम करणे किंवा दीर्घकाळ उभे राहणे टाळावे. दर तास 2 तासांनी थोडे चालणे किंवा पाय हलवणे फायदेशीर ठरते. आरामदायी पायाला योग्य आधार देणारे चप्पल किंवा बूट वापरल्यास गुडघे, टाच आणि पाठीवरचा ताण कमी होतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलाने पायांची मालिश केल्याने स्नायू सैल होतात आणि दिवसभराचा थकवा निघून जातो. काही वेळा कोमट पाण्यामध्ये मीठ किंवा त्रिफळा टाकून पाय बुडवल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. मानसिक आरोग्य, झोप आणि तणाव व्यवस्थापन यांच्याही पायांच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष पण खोल परिणाम होत असतो. सततची चिंता, मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि स्नायू लवकर थकू लागतात. त्यामुळे दररोज किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम केल्याने मन शांत राहते आणि शरीराला नवसंजीवनी मिळते. सकारात्मक विचारसरणी ठेवल्याने तसेच स्वतःवर विश्वास ठेवला तर शरीरातील अनेक समस्या सहजपणे हाताळता येतात. वाईट सवय टाळून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास पायांची ताकद दीर्घकाळ टिकून राहते. शेवटी असे म्हणता येईल की उतारवय म्हणजे दुर्बलतेचे नव्हे तर स्वतःकडे अधिक सजगपणे पाहण्याचे वय आहे. पायामध्ये ताकद वाढवण्यासाठी महागडे उपचार किंवा अवघड उपाय करण्याची गरज नसून रोजच्या आयुष्यात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करणे पुरेसे असते. नियमित व्यायाम, योग्य आहार, पायांची काळजी, मानसिक शांतता आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांच्या मदतीने उतारवयातही पाय मजबूत, स्थिर आणि कार्यक्षम ठेवता येतात. पाय मजबूत असतील तरच आयुष्याचा प्रवास आत्मविश्वासाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने पुढे नेता येतो. मित्रांनो, दबलेली नस म्हणजे आसपासच्या स्नायू, हाडे किंवा डिस्क यांचा नसेवर जास्त दाब येणे. यामुळे हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे, जळजळ टोचल्यासारखी वेदना, कमजोरी किंवा हालचाल करताना त्रास जाणवतो. ही समस्या मानपाठ, कंबर किंवा गुडघ्यांच्या भागात अधिक प्रमाणात जाणवते. वेळेवर योग्य उपाय न केल्यास वेदना वाढू शकतात, ज्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेणे आवश्यक आहे. दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी योग्य विश्रांती आणि चुकीच्या हालचाली टाळणे हा पहिला टप्पा आहे. जास्त वेळ एका स्थितीत बसणे, मान वाकवून मोबाईल वापरणे, वजन उचलताना चुकीची पद्धत वापरणे या सवयी तात्काळ बदलणे गरजेचे आहे. गादी किंवा उशीचा अतिवापर टाळावा आणि झोपताना मणक्याला आधार मिळेल अशी झोपेची स्थिती ठेवावी. काही दिवस त्या भागावर जास्त ताण न देता विश्रांती दिल्यास नसेवरील दाब कमी होण्यास मदत होते. हलके स्ट्रेचिंग आणि फिजिओथेरपी व्यायाम नसा मोकळ्या करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. मान, खांदे, पाठ किंवा कमरेचे सौम्य स्ट्रेचिंग केल्याने स्नायू सैल होतात आणि नसेवरील दाब कमी होतो. उदाहरणार्थ, मान हळूहळू उजवी डावीकडे वळवणे, खांदे फिरवणे, पाठीचा कणा सरळ ठेवून पुढे मागे वाकणे असे व्यायाम फायदेशीर असतात. मात्र वेदना तीव्र असतील तर व्यायाम स्वतः न करता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. हॉट अँड कोल्ड थेरपी म्हणजेच उष्ण आणि थंड उपचार यांचाही चांगला फायदा होतो. सुरुवातीला सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याची पिशवी 10 ते 15 मिनिटे ठेवावी. त्यानंतर कोमट पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याचा शेक दिल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू सैल होतात. नियमितपणे गरम तेलाने हलकी मालिश केल्यास वेदना कमी होऊन नसेवरील ताण कमी होतो. आहार आणि पोषण यांचाही नसा मजबूत होण्यात मोठा वाटा असतो. व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स नसा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बदाम, अक्रोड, तीळ, मासे यांचा आहारात समावेश करावा. पाणी भरपूर प्यावे कारण निर्जलीकरणामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे देखील स्नायू घट्ट होतात आणि नसेवर ताण येतो. जर घरगुती उपाय करूनही वेदना, शून्यपणा किंवा कमजोरी वाढत असेल तर डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळ एक्स-रे, MRI किंवा इतर तपासण्या करून अचूक कारण शोधावे लागते. योग्य औषधे, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन किंवा विशेष व्यायामामुळे दबलेली नस हळूहळू मोकळी होते. वेळेवर उपचार घेतल्यास शस्त्रक्रियेची गरज बहुतांश वेळा टाळता येते. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर दबलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी संयम, नियमित काळजी आणि योग्य जीवनशैली हेच खरे उपाय आहे. शरीराचे संकेत ओळखा, वेदना दुर्लक्षित करू नका आणि वेळेवर योग्य पावले उचला. या सर्व गोष्टी केल्याने नक्कीच आराम मिळू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.